नमस्कार। गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। सुरुवातीला मान्सून पूर्व पावसाने कोल्हापुरात धुमाकूळ घातला, मात्र 12 दिवस आधीच मान्सून जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि तो हळूहळू महाराष्ट्रामध्ये पसरत असतानाचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे त्याचबरोबर राधानगरी किंवा धरण क्षेत्रामध्ये जे पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या ज्या आहेत ह्या दुथडी भरून वाहत आहेत। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा असेल, भोगावती, कासारी, दूधगंगा अशा विविध नद्या ज्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेल्या आहेत। या मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। सध्या पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि शिरोळ, कासारी नदीवरील येवलूज, त्याचबरोबर भोगावती नदीवरील राशिवडे, सरकारी कोदे आणि हळदी हे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि दुसरीकडे दूधगंगा नदीवरील वंदूर ते सिद्धनेरी दरम्यानचा सिद्धनेरी बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे। त्याचे एकूण 12 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या सुरूच आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून आजपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला होता, मात्र सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती। आता पाऊस मात्र सायंकाळनंतर पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आपण पाण्याचा प्रवाह बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी नदीतलं प्रवाहित झालेलं आहे। या राजाराम बंधाऱ्यावरील किंवा ज्या ठिकाणी बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी प्रशासनानं बॅरिगेड्स लावून हे बंधारे वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत। दुसरीकडे जर बघायला गेलं तर आपण या ठिकाणी बघू शकता पंचगंगेच्या या नव्या पाण्यामध्ये आलेले मासे पकडण्यासाठी मत्स्यप्रेमींनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। अनेक हौशी जे मत्स्यप्रेमी आहेत त्यांनी शिंगणापूर बंधारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि मासे पकडण्याचा आनंद ते लुटताना दिसत आहेत। येत्या 29 गुरुवारपर्यंत हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला असल्यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। दरम्यान यामुळे शेतीच्या मशागतींना किंवा पेरणीला वेळ झालेला आहे, त्यामुळे शेतकरी जो देखील आहे तो हवालदिल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरीकर सह मी सद्दाम मालिक, केके न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।